सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे 34 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. मागील भागात विशाल आदित्यला एक लोकेशन सेंड करतो आणि म्हणतो, आता जिथे कुठे पण असशील तिथून डायरेक्ट त्या लोकेशनला जा, कोणाला तरी तुझी खूप गरज आहे तिथे. आणि आदित्य वैतागून म्हणतो, आता कोणाला गरज आहे माझी? पुढे पण विशाल आता त्याला काहीच एक्सप्लेन करणार नसतो, कारण तेवढा टाईमच नसतो त्याच्याकडे सगळं सांगायला. त्याने ज्या मुलीला कुणालच्या ऑफिसमध्ये अपॉइंट केलं होतं तिचा जीव धोक्यात होता. तिनं कुणालच्या वडिलांचा पिछा करत ती एका सुनसान कारखान्यात त्यांच्या मागे गेली होती आणि तिथे तिनं गुपचूप सगळी इन्फॉर्मेशन मिळवली होती. शिवाय लपूनच गुपचूप सगळ्या फाईल्स आणि डॉक्युमेंट्सही तिने चालाखीने मिळवले होते. याशिवाय तिनं त्यांच्या गैरकृत्याचा व्हिडिओसुद्धा काढला होता. सगळे पुरावे घेऊन ती निघणार इतक्यात तिची बॅग तिथल्या एका खांबाला लागली आणि तो खांब खाली पडला. तसं तिथे असणारे सगळे माणसं अलर्ट झाले आणि आवाजा दिशेने त्यांनी धाव घेतली. इकडे ती मुलगी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळत होती, पण त्याआधीच त्या कारखान्याचे मेन गेट लॉक करण्यात आलं. ते लॉक करायला कुणालच्या डॅडने सांगितलं होतं. आता ती मुलगी खूप घाबरली होती. तिला तिथून बाहेर पडता येणार नव्हतं आणि म्हणून तिनं तिथलं एक खोकं घेतलं आणि ते खोकं अंगावर घेऊन लपून बसली. तिची खूप धडधड वाढली होती, कारण तिनं तिथे येताना विशालला काहीच कळवलं नव्हतं. जर हे त्याला माहीत असतं तर त्यानं तिला एकटीला तिथं कधीच पाठवलं नसतं. पण तिच्यासाठी सरदेशमुख कुटुंबासोबत झालेला फ्रॉड उघडकीस आणायला हाच योग्य चान्स होता. म्हणून तिनं तिचा जीव धोक्यात घालून ती तिथे गेलती आणि तिचं कामही झालं होतं. पण शेवटी थोडीशी चूक झाली आणि ती चूक आता तिच्या अंगाशी आलती. तरीही तिनं त्या खोक्यातूनच एक एक करत सगळ्या डॉक्युमेंट्सचे फोटो काढून विशालला सेंड केले आणि त्याचबरोबर एक मेसेजही केला, तिचा जीव धोक्यात आहे, तिला त्याच्या मदतीची खूप गरज आहे. आणि विशालनं हा मेसेज कुणालच्या घरून जेव्हा तो अमृताला घेऊन निघाला होता तेव्हाच त्यानं तो वाचला होता आणि त्यानं थोडा पण वेळ न दवडता आधी पोलिसांना फोन करून कळवलं आणि लगेच आदित्यला कॉल करून तिथे जायला लावलं. आदित्यने ते लोकेशन पाहिलं आणि तो शॉक झाला, कारण ते लोकेशन त्यांच्याच एका जुन्या कारखान्याचं होतं, जे सध्या बंद पडलेल्या अवस्थेत होता. तिथे एका गार्ड शिवाय कोणीच नसायचं, पण तिथे कोणाला त्याची गरज होती हे त्याला कळत नव्हतं. तरी तो विशालचं ऐकून तिथे गेला आणि त्याला पाहून तो गार्ड थरथर कापू लागला आणि तिथून पळून गेला. आदित्य गुपचूप आत गेला. आता सगळे त्या मुलीला शोधत होते आणि हे सगळं एका बाजूला थांबून आदित्य बघत होता. नेमकी मॅटर काय आहे त्याला कळत नव्हतं आणि कुणालच्या डॅडचा आवाज त्यानं ऐकला. आता आदित्य कान टवकारून त्यांचं सगळं बोलणं ऐकत होता आणि कुणालचे डॅड त्या माणसांवर चिडत होते, त्यांना रागवत होते की जर ती मुलगी इथून बाहेर गेली तर सगळे पकडले जातील. किती मेहनत करून प्लॅन करून सगळा डाटा मिळवला होता, फाईल्स मिळवल्या होत्या, त्या त्यांच्या नावावर करण्याआधी सगळं हातातून गेलं. त्यामुळे ते खूप चिडले होते आणि आता त्यांनी त्या मुलीला दिसताच मारून टाकण्याचा आदेश त्या गुंडांना दिला. तसे ते पण चवताळे आणि तिला सगळीकडे शोधू लागले. ती मुलगी आता खूप घाबरली होती आणि तिला आता तिचं तिथून बाहेर पडणं जवळजवळ अशक्यच वाटत होतं. कोणत्याही क्षणी आपला जीव जाऊ शकतो हे तिला कळलं होतं आणि ती देवाचा सारखा सारखा धावा करत होती. काहीतरी चमत्कार व्हावा आणि ती तिथून सुरक्षित बाहेर पडावी असं तिला वाटत होतं. आता गुंड तिथलं सगळं सामान उचकून उचकून तिला शोधत होते, पण त्यांना ती काही केल्या सापडत नव्हती आणि तेवढ्यात तिचा फोन वाजला. फोन व्हायब्रेट होत होता आणि ती त्याला बंद करणार इतक्यात गडबडून तिचा धक्का दुसऱ्या खोक्याला लागला आणि ते खोकं खाली पडलं. तसे ते सगळे गुंड त्या दिशेने पाहायला लागले. आता मेघनाचा श्वास घशातच अडकला. आता आपण पकडले जाणार या भीतीने तिला घाम फुटायला लागला, हृदय जोरात धडधड करू लागलं. आणि इकडं ते गुंड त्या खोक्याकडे बघून एक डेव्हिल स्माईल करतात आणि एक एक पाऊल टाकत त्या खोक्याजवळ जातात. आता तिला तिच्या दिशेने पावलांचा येतानाचा आवाज येत असतो. तसं ती अजूनच घाबरून थरथर कापायला लागते आणि म्हणते, विशाल दादा प्लीज काहीतरी कर, मला वाचव यांच्यापासून. तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर यायला लागतात. आता गुंड खोक्याच्या अगदी जवळ येतात आणि ते खोकं बाजूला करतात.
तर ती मुलगी खाली पडलेली माती घेऊन त्यांच्यासमोर फिरकावते. तसं ती माती सगळ्या गुंडांच्या डोळ्यात जाते आणि ती याचाच फायदा घेऊन तिथून पळतच बाहेर जायला निघते. आणि ती पळतच असते की आदित्य पटकन तिला त्याच्याकडे ओढून घेतो. हे इतकं पटकन होतं की तिला सुद्धा काही कळत नाही तिच्यासोबत नेमकी काय झाले. ती ओरडणार इतक्यात आदित्य तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि म्हणत तिच्या ओठांवर एक बोट ठेवतो. ती त्याला पाहते आणि लगेच त्याला घट्ट अशी मिठी मारून रडायला लागते. आदित्य पण त्याची पकड घट्ट करतो आणि तिला शांत हो म्हणत तिच्या डोक्यावर हात फिरवतो. आता ते गुंड त्या दोघांपर्यंत येऊन पोहोचतात. आदित्य तिला त्याच्या पाठीमागे सारतो आणि एक एक करून सगळ्या गुंडांची धुलाई करतो. ती फक्त त्याला त्या गुंडांची धुलाई करताना बघत असते. आदित्य खूप चिडलेला असतो आणि त्याचा हा राग, त्याचं हे रूप तिनं सुद्धा पहिल्यांदाच पाहिलं होतं. त्याला असं कोणाला तरी मारताना तिनं त्याला आधी कधीच पाहिलं नव्हतं. आदित्य सगळ्यांवर तुटून पडला होता. जो समोर येईल त्याला चांगलंच बडवून काढत होता. कारण प्रश्न त्याच्या प्रेमाचा होता. त्याच्या प्रेमावर कोणी बोट उगारेल हे तो कधीच सहन करू शकत नव्हता आणि त्यामुळेच त्याचं हे रौद्र रूप बाहेर पडलं होतं. आता पोलीस सुद्धा तिथे आले आणि त्यांनी सगळ्या गुंडांना पकडलं. पण कुणालच्या डॅडनी तिथून गुपचूप पळ काढला. पोलीस त्यांच्या मागावर गेले. मेघना पुन्हा पळत आदित्यजवळ आली आणि त्याच्या मिठीत शिरली. ती हमसून हमसून रडत होती आणि आदित्य तिला त्याच्या मिठीत रडू देत होता. तो खरं खूप शॉक होता तिला तिथं पाहून. कारण 3 दिवसापूर्वी तिचं लग्न झालं होतं हे त्याला कळलं होतं. तिचं जर लग्न झालंय तर ती आता इथे काय करते त्याला कळत नव्हतं. ती आता तिच्या सासरी का नाही हा प्रश्न त्याला पडला. पण त्यावेळेस त्यानं तिला काहीच विचारलं नाही. आता आदित्य मेघनाला घेऊन बाहेर आला. शेवटी आदित्यनं मेघनाला इकडं गुंडांच्या तावडीतून वाचवलं आणि तिकडं विशालनं अमृताला कुणालच्या तावडीतून. त्यानं तिला गाडीत बसवलं आणि तिच्या रूमवर घेऊन आला. पूर्ण प्रवासात दोघे पण शांतच होते. कोणीच कोणाशी काहीच बोललं नाही. आता खूप रात्र झालती. आदित्य तिला सोडून तिथून निघाला आणि मेघना त्याला म्हणाली, आदित्य एवढ्या रात्री घरी जाण्यापेक्षा इथेच थोडा आराम कर आणि मग पहाटे पहाटे आपण दोघेही निघूया, चालेल का? असं तिनं त्याला विचारलं आणि त्यालाही त्याच्या पडलेल्या प्रश्नांची उत्तर हवी होती. त्यामुळे तो हा चान्स सोडू शकत नव्हता. त्यामुळे त्याने लगेच होकार दिला. त्यालाही कंटाळा आला होता एवढ्या रात्री त्याच्या घरी जाण्याचा. आता त्यानं अंबिका देवीला कॉल करून सगळं सांगितलं आणि म्हणाला की तो एका मित्राकडे आला आहे कारण ती विनाकारण त्याची काळजी करत बसेल म्हणून. मग तिने दरवाजा उघडला. खूप दिवस घर बंद असल्यामुळे अस्वच्छ झालं होतं. तिनं त्याला एक खुर्ची स्वच्छ करून दिली आणि म्हणाली, तू इथे बस, मी तुझ्यासाठी बेड तयार करते आणि थोडंसं घर साफ करते. आणि आदित्य तिला म्हणाला, तू आणि प्रकाश कुठे भेटता ग? म्हणजे तो पुण्याला येतो की तू मुंबईला जातेस? दर विकेंडला तर तुम्ही भेटतच असाल ना? आणि ती म्हणाली, कधी तो येतो कधी मी जाते. त्याने लगेच तिला पुढचा प्रश्न विचारला, त्यानं तुला कुठे फिरायला नेलं होतं की नाही हनीमूनसाठी? नाही म्हणजे 3च दिवस झाले तुमच्या लग्नाला आणि तू इकडं? आणि ती म्हणाली, नाही, वेळच मिळाला नाही, त्याला सुट्टी मिळाली नाही जास्त दिवस, त्यामुळे नंतर प्लॅन करणार आहे. आलेच हा मी, असं म्हणून ती आतली खोली स्वच्छ करण्यासाठी निघून गेली आणि एक सुटकेचा निश्वास टाकला. मेघना त्याच्यापासून कितीही लांब राहण्याचा प्रयत्न करत असली तरी नशीब मात्र फिरून फिरून त्या दोघांची भेट घडवतच होतं. आता आदित्य मोबाईल बघत बसला होता आणि अचानक आतल्या खोलीतून ती जोरात किंचळली आणि आदित्य धावतच तिकडे गेला. मेघना काय झालं असं त्यानं घाबरून विचारलं आणि तिनं त्याला घट्ट मिठी मारली. इतकी घट्ट की ती जशी त्याला आधी मारायची तशी. आणि तिच्या त्या मिठीने आता आदित्यला तर काहीच कळत नव्हतं की हे काय होतंय. ती अजूनच त्याला घट्ट चिटकली आणि आता तिची छाती त्याच्या छातीला खूप जोरात प्रेस करत होती. तशी त्याच्या हृदयात तिच्या हृदयाची आग पसरली आणि तीच आग हळूहळू त्याच्या पूर्ण शरीरभर पसरली. आदित्यचं हृदय आता खूप धडधड करायला लागलं. झालं. आणि त्यानंही त्याच्याही नकळत तिच्या भोवतीची मिठी आवळली आणि घट्ट डोळे मिटून घेतले आणि आवेगाने घट्ट दाबली.
तशी त्या ओळखीच्या स्पर्शाने खूप महिन्यांची आसुसलेली ती उत्तेजित व्हायला सुरुवात झाली. आणि आता मेघना सुद्धा घायाळ झाली. आदित्य आता सगळं विसरून गेला, सगळं. आणि त्याला आता खूप छान गोड वाटत होतं. तो डोळे मिटून तिला हृदयाच्या तळापासून फील करत होता आणि त्याची तगमग थांबली होती. खूप सुकून मिळत होता त्याला तिला मिठीत घेऊन. तो विसरून गेला की तिचं लग्न झालं आहे आणि तिची सुद्धा तीच अवस्था होती. त्याच्या मिठीत येऊन ती सुद्धा सगळं टेन्शन, सगळं जग, सगळ्या मर्यादा विसरून गेली होती. पण ती त्याच्या मिठीत जाणून बुजून आली नव्हती, अपघाताने आली होती. आदित्यला आता हे जाणवत होतं की मेघना ही आधीचीच आहे. ती अजूनही तन आणि मनाने त्याचीच आहे. तिचं आणि प्रकाशचं नातं नेमकं कसं आहे, लग्न झालं आहे की नाही कुणास ठाऊक, पण ती अजूनही त्याचीच होती. आणि मेघनाला आता त्यांचं शेवटचं मिलन आठवलं, हॉटेलच्या रूमवरचं. त्यांची हटकी रोमॅन्टिक डेट. ती तेव्हापासून तशीच होती, कोरी. तिच्या मनातून, तिच्या हृदयातून आणि तिच्या नसानसातून फक्त एकच आवाज येत होता, आदित्य, 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 फक्त आणि फक्त आदित्य. तिला दुसऱ्या कोणी स्पर्श केला नव्हता हे कळायला आदित्यला अजिबात वेळ लागला नाही. आणि त्यानं आणखीन हसून तिला घट्ट मिठी मारली. आणि आता त्याचे हात तिच्या पाठीवर हळूवार फिरत होते आणि ती त्याच्या स्पर्शाने शहारत होती. तिचे डोळे लाजून झुकले होते आणि ती तिच्याही नकळत त्याला आणखी चिकटत होती. आता आदित्यने तिला आणखीन बेभान होत स्पर्श करायला सुरुवात केली. ती त्याच्या मिठीतच अस्वस्थ अशी हालचाल करू लागली. आणि आता आदित्य, आय लव्ह यू असे उद्गार तिच्या तोंडातून बाहेर पडत होते. आणि हे ऐकून तो गालात हसला. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे हे दोन प्रेमी शेवटी मिठीत आलेच होते एकमेकांच्या. आणि आदित्यनं न राहून तिचा चेहरा त्याच्या उंजळीत पकडला आणि ती लाजून खालीच बघत होती. त्यात एकदा तिच्या चेहऱ्यावरून नजर फिरवली आणि त्याला आठवली ती आधीची मेघना. आता तो त्याचे ओठ तिच्या ओठांकडे घेऊन निघाला. तीही अधीर झाली होती, भान हरवून गेली होती. हे चूक आहे की बरोबर आहे हा विचार आता दोघेही करत नव्हते, कारण त्या दोघांनाही त्यांच्या जुन्या प्रेमाची आठवण झाली होती. आणि आदित्यनं तिच्या ओठांना किस करण्याअगोदर तिच्या गळ्यातली ओढणी बाजूला काढून फेकून दिली आणि तिच्या उघड्या मानेवर त्यानं एक किस केला. तशी ती फार शहारली. किती दिवसातून त्याचा स्पर्श, त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या शरीराला होत होता आणि ते तिला हवं असं वाटायला लागलं. आणि ती आणखीनच जास्त त्याला चिटकली. त्याच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होती, त्याला सामावून घेण्याचा प्रयत्न करत होती. ती अशीच बेभान व्हायची त्याच्यात सामावून जाण्यासाठी. आणि आता आदित्य तिला किस करणारच होता की त्याचा फोन वाजू लागला आणि ते दोघेही भानावर आले. आणि एकमेकांना असं मिठीत पाहून दोघेही लाजले. आणि मेघनाला तर तिची खूप लाज वाटायला लागली आणि ती त्याच्यापासून दूर निघाली. तशी त्यानं तिच्या हाताला पकडून तिला थांबवली. ती धडधडत्या छातीनं आणि अपराधी भावनेनं त्याच्यापासून नजर चोरून त्याला म्हणाली, आदित्य मला माफ कर, ते बेडखाली पाल होती म्हणून मी किंचाळली. हे मी मुद्दाम नाही केलं. तुला माहीत आहे ना मला पालीची किती भीती वाटते. आणि आदित्यनं तसंच तिच्या हाताला झटका दिला आणि तिला जवळ ओढून घेतली. आता ती पुन्हा त्याच्या छातीवर आदळणार होती. तिची छाती त्याच्या छातीला टच करणार होती. पण तिनं प्रसंगावधान राखून तिचे हात पुढे केले आणि त्याच्या छातीवर तिनं तिचा हात ठेवला. आणि आदित्य तिच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला, माहीत आहे मला तुला पालीची खूप भीती वाटते आणि मला हेही सगळं माहीत आहे जे तू माझ्यापासून लपवत आहेस. आणि तिनं त्याच्याकडे चमकून पाहिलं. तो म्हणाला, मेघना तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस हे मला माहीत आहे. आणि ती म्हणाली, आदित्य सॉरी, ते मी चुकून असं म्हणत त्यानं तिच्या ओठांवर त्याचं बोट ठेवलं आणि म्हणाला, किती खोटं बोलशील मेघना, तुझं लग्न झालं नाही, मी खरं बोलतोय ना. आणि तिनं त्याच्याकडे फार आश्चर्याने पाहिलं आणि ती नजर चोरून म्हणाली, आदित्य माझं लग्न झालं आहे. आता प्रकाश माझा नवरा आहे. मी त्याला फसवू शकत नाही आणि तूही अमृताला फसवू नकोस. आणि आदित्य म्हणाला, खरं तर तू स्वतःला फसवत आहेस आणि मलाही फसवत आहेस. तुझं आणि प्रकाशचं लग्न झालं असतं तर तुझ्या गळ्यात मगाशी कारखान्यात आपण होतो तेव्हा मंगळसूत्र असतं.
पण तू इथे येईपर्यंत तुझ्या गळ्यात ते नव्हतं. तू या रूममध्ये आल्यावर ते घातलं ना. आणि अजून एक गोष्ट आहे ज्याने सांगू शकतो तुझं लग्न झालं नाही. माहीत आहे ती काय? तू त्याच्याशी एकरूप झाली असती तर तुझ्या हृदयाने आता माझ्या हृदयाला मगाशी जी कबुली दिली की तू माझीच आहेस अजूनही, ते घडलं नसतं. तुझे डोळे अजूनही मला सांगत आहे की तू फक्त माझी आहेस. तुझे हे श्वास, तुझा स्पर्श, तुझा रोम ज्याच्याशी मी खूप आधीच एकरूप झालो आहे, तो मला सांगत आहे की मेघना फक्त या आदित्यची आहे. तू खोटं बोलतेस ना मेघना? आता मेघना गप्प बसली. शेवटी तिला ज्याची भीती होती तेच घडलं होतं. ती तिच्या लग्नाचं सत्य जास्त वेळ त्याच्यापासून लपवू शकली नाही आणि म्हणाली, आदित्य तुझा फोन वाजतोय. अमृताचा असेल, घे तू. आणि तो म्हणाला, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मेघना. तू माझ्या नजरेत नजर घालून सांग की तू अजूनही माझ्यावर प्रेम करत नाहीस. आता मेघना त्याच्यापासून दूर निघाली, पण त्याच्या ब्लेझरच्या बटनमध्ये तिचं मंगळसूत्र अडकलं आणि ती तिथेच रेंगाळली. मंगळसूत्र त्या बटनातून काढून घेण्याचा प्रयत्न करत होती. आदित्य काहीच करत नव्हता, फक्त तिची धडपड पाहत होता शांत डोक्याने. मग तिनं कसं बसं ते मंगळसूत्र सोडवून घेतलं आणि निघून चालली. आदित्यनं पुन्हा तिचा हात पकडला आणि म्हणाला, आज मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हवीत मेघना. ती उत्तरं मला माहीत आहेत, पण मला ती तुझ्या तोंडून ऐकायची आहेत. बोल, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? तू प्रकाश सोबत लग्न केलं नाहीये ना? बघ माझ्या डोळ्यात आणि सांग मला की मी तुला विसरून सुखी राहावं म्हणून खोटं बोलत आहेस, हो ना? आणि मेघनाने आता त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि तिला तर बोलायचं होतं की हो, मी प्रकाशची बायको आहे, मी तुझ्यावर प्रेम करत नाही, मी आता प्रकाशची आहे, असं तिला बोलायचं होतं. पण त्याच्या डोळ्यात पाहून तिची जीभ आपोआप बोलायला लागली. आदित्य, मी फक्त आणि फक्त तुझी आहे आणि शेवटपर्यंत तुझीच राहील. मी आता इतर कोणाचाही विचार करू शकत नाही. आय लव्ह यू आदू, आय रिअली लव्ह यू व्हेरी मच. असं म्हणून ती त्याला मिठी मारून खूप खूप रडायला लागली. इतक्या दिवस तिने रोखून धरलेला तिच्या मनातला भावना आता ती उघड करून दाखवत होती. आणि आता आदित्यही तिच्यासोबत रडू लागला आणि म्हणाला, मेघना, गरजेपेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर केलं आहे, त्यामुळे मी तुला माझ्या जीवनातून अशी सहजासहजी जाऊ देणार नाही. आणि मेघनासुद्धा आवेगानं बोलत म्हणाली, मी सुद्धा तुझ्यावर तितकंच वेड होऊन प्रेम केलं आहे आदू. मी कशी तुला विसरू? माझा जीव गेला तरी मी तुला विसरणार नाही. माझा आत्मा कायम तुझ्या भोवतीच घुटमत राहील रे. पण मला तुझी ही तडफड बघवत नव्हती आणि म्हणून मी हे लग्नाचं नाटक केलं. हा सिंदूर, हे मंगळसूत्र सगळं तुझ्याच नावचं आहे रे. आणि हे ऐकून त्यानं पुन्हा तिला आवेगानं मिठीत दाबली, घट्ट घट्ट. आणि आता त्याचा फोन वाजून वाजून बंद झाला. त्याचं तिकडे अजिबात लक्ष नव्हतं. मग आदित्यनं तिला मिठीतून सोडली आणि बाहेर गेला. आणि त्याच्या बॅगेतून त्यांनी काहीतरी काढलं आणि पुन्हा परत तिच्याजवळ आला. तेव्हा त्याच्या हातात कुंकवाचा करंडा आणि मंगळसूत्र होतं, जे त्यानं तिच्याशी लग्न करण्यासाठी घेतलं होतं. ते अजून पण जपून ठेवलं होतं त्यानं, तिच्या आणि त्याच्या प्रेमाची निशाणी म्हणून. आणि ते पाहून ती त्याच्याकडे अश्रू भरलेल्या नयनांनी पाहत म्हणाली, आदित्य, हे काय आहे? आणि आदित्य हसत म्हणाला, तुझ्या नाटकाचा शेवट. मी आत्ता इथे तुझ्यासोबत लग्न करणार आहे मेघना. तुला तुझा हक्क देणार आहे. आणि त्याने तिला सिंदूर लावायला घेतला. तसं तिने त्याचा हात पकडला आणि रडत म्हणाली, आदित्य, हे चूक आहे. आणि तो म्हणाला, हेच बरोबर आहे. तू एकदा मला अडवलं, आता नाही. आता मी कोणाचंच ऐकणार नाही. आणि मेघना म्हणाली, आदित्य, अमृता, अरे तिचं काय होईल? आणि तो म्हणाला, मी तिला फसवत नाहीये. तिचा आणि माझा डिवोर्स झालाय इथून जाण्या अगोदरच. आणि तिला मी सगळं खरं खरं सांगेल. पण त्याआधी तुला तुझा हक्क, अधिकार तर दिलाच पाहिजे ना. माझ्या नावाचं मंगळसूत्र घालून तू आयुष्यभर राहणार होतीस ना, माझीच बनून. मग आता खरी खरी बायको म्हणून तू राहा. मी तुला अडवणार नाही. असं म्हणून त्यानं तिच्या भांगात कुंकू भरलं आणि तिनं डोळे घट्ट मिटले.
त्यानं त्याच्याकडचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं. आता तिला खूप छान छान वाटत होतं. तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यासारखं तिला वाटत होतं. आता मेघना आणि आदित्यचं प्रेम पूर्ण झालं. ती त्याची बायको झाली होती आणि आदित्य तिला खटायपणे म्हणाला, आता तू आयुष्यभर लग्न करणार नाहीस ना कोणाशीच, कारण तू आता फक्त माझी आहेस आणि आयुष्यभर फक्त माझीच राहशील ना बायको म्हणून. मी तर तयार आहे बाबा सगळ्या जगाला सांगायला की मी तुझ्याशी लग्न केलं आहे, पण जोपर्यंत तू मला सांगत नाहीस तोपर्यंत मी कोणालाही सांगणार नाही. तुला आपली ही ओळख लपून ठेवायची असेल तर तू ठेवू शकतेस, पण मी कोणाला घाबरत नाही. विशाल दादा आणि अमृता मला समजून घेतील. आता तुझी मर्जी. आता मेघना त्याची बायको झाली होती आणि ती त्याला म्हणाली, नाही आदित्य, मी हे कोणाला कळू देणार नाही, नाहीतर आईचा विश्वासघात केल्यासारखं होईल. मी अशीच राहणार होते आयुष्यभर तुझीच बनून, पण आता तुझ्यापासून दूर राहून मी तुझी बायको म्हणून आयुष्यभर राहील. आणि आदित्य तिला जवळ ओढत म्हणाला, याची काहीही गरज नाही, आपण आईला सगळं सांगू आणि मला आईवर पूर्ण विश्वास आहे, ती पण आपल्याला समजून घेईल, बघच तू. आता थोड्या वेळाने आदित्य पुन्हा तिला खटायपणा करत म्हणाला, चला आवरायला घ्या. मिसेस मेघना आदित्य सरदेशमुख, आज खूप कामे आहेत आपल्याला, तयारी करायला हवी. आणि ती थोडीशी गोंधळून म्हणाली, तयारी कशाची रे? आणि तो लाडात येत तिच्या कानाजवळ जाऊन हळूच तिच्या कानात म्हणाला, सुहागराची. फ्लॅशबॅक ओव्हर. समजलं ना आदित्य कुठे? आदित्य मेघनाच्या घरी आहे. आज तो सेलिब्रेशन बनत आहे. सगळ्यांची एवढ्या दिवसांची प्रतीक्षा आज फायनली संपली. मेघादी एक झाले. सगळ्यांनी मेघादीच्या लग्नाला हजेरी लावल्याबद्दल मी सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. जेवण मात्र आपापल्या घरी जे तुम्हाला आवडेल ते करून खा. चला उद्या आदित्य आणि मेघनाची स्वागत आहे. पटापट कमेंट करून त्यांना शुभेच्छा द्या. हां, आणि आहेर अमृता आणि विशालचं लग्न जेव्हा होईल ना त्यावेळेस भरभरून कमेंट करून आहेरही पाठवा. धन्यवाद.